घरात चालत असताना, शाळेत जात असताना कुठेतरी आपल्या मागे कुणीतरी टवाडी खोर मुलांनी आपल्या मागे लागावं, धावपळ करत रस्त्याने चालत असताना बहिणीने भावाला फोन करावा आणि बहिणीने भावाला फोन करावा, दादा मला घ्यायला लवकर ये. रस्त्याने जात असताना हरामखोर मुलं तिच्या पाठलाग करतात आणि पाठलाग करता 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 ती रस्त्याने चालते आणि रस्त्याने चालत असताना ती धावपळ करते. अंधार किरकिर राहते आणि त्या अंधार किरकिर रातामध्ये एक असा बुलंद असा पुतळा दिसला. त्या पुतळ्याजवळ थांबली आणि पुतळ्याजवळ थांबल्यानंतर तो पुतळा होता मायबाप छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेली आणि आपल्या भावाला फोन लावा की दादा मला घ्यायला आता येऊ नको, माझा बाप माझ्या पाठीशी उभा आहे, येऊ नको मला घ्यायला. फक्त माझ्या तरुण बहिणीला एकच हात जोडून माझ्या फेट्यासहित नमन करतोय. आपल्या बापाची इज्जत जर कधी वाचवायची असेल, वन्नीची किंमत फक्त 50 रुपये. 50 रुपयाच्या आईला पण सांगतो, आपल्या घरातून मुलगी बाहेर जात असताना फक्त एकच सांगा, ताई होन्नी अंगावर घे. 50 रुपयाची होन्नी आहे, पण 50 रुपयाची होन्नी आपल्या बापाचं लाख रुपयाची इज्जत वाचल्याशिवाय राहणार नाही. ही 50 रुपया होन्नीची किंमत नाही. फक्त एवढं लक्षात घ्या, सर्व बाबांना चांगली जागा मिळव. संपूर्ण भजनी मंडळ चांगली होती, गायक बाहेर